हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि चला मग आता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक, आणि खरं तर साडीचं हे संपूर्ण लुक ब्लाउजवर डिपेंड असतं आणि ब्लाउज जेवढा डिझायनर असेल तेवढी साडी छान दिसते। सो मग आपल्याला सुचतच नाही की साडीनुसार डिझाईन कशी बनवावी, ह्या साडीवरती मॅच होईल की नाही। त्याचबरोबर जर तुम्ही स्वतः शिवत असाल तर कटिंग स्टिचिंग कशी करावी, तर हे सगळे प्रश्न पडलेले असतात। तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल। सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीसचा बॅक पार्ट। ऍक्च्युली साडीला एक साइडने मोठा आणि एक साइडला छोटा काठ आहे। तर जो काही मोठा काठ होता तर तो आपण बाहीला घेतलेला आहे आणि त्यानंतर जो काही छोटा काठ आहे तर तो आता आपल्याला इथे बॅक साइडला घ्यायचा आहे। असं जर झालं तर कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही, तर आज मी तुम्हाला एकदम सोपी झटपट तयार होणारी डिझाईन सांगणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही बॅक पार्ट आहे ना, तर हा आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं कटिंग करून घेतलेलं आहे। आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते। तर बघा, ही जी काही ब्लाउज आहे तर त्याची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे टाकलेला आहे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर, आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे। 1.5 ला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग। तर बघा, इथे 8.5 घेतलेला आहे, म्हणजे 34चा चौथा भाग, आणि 1.5 इंच मार्जिन, तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मापे टाकून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आपल्याला जो काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर त्यावर करायची आहे। तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 0.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। तर बघा, 9.5 अधिक अर्धा असं टोटल मी 10 इंचाला इथे मार्किंग करून घेतली। त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट जॉईन करून एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे। ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी अशा पद्धतीने मार्किंग करून हा बॉक्स ड्रॉ करूनच घ्यावा लागतो। आणि त्यानंतर आता आपल्याला क्रॉस मध्ये 1 ला मार्किंग करायची आहे आणि गोल गळ्याचा आकार इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर आज आपण गोल गळ्यावर एकदम सोपी डिझाईन बनवणार आहोत। तर मार्किंग केल्यानंतर एक्झॅक्टली जी मार्किंग आहे त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, कारण की गोल गळ्यासाठी आपल्याला कुठेही कॅनव्हास पेपर इथे यूज करण्याची गरज नाहीये। तर अशा पद्धतीने अस्तरचा गळा इथे कटिंग झालेला आहे। तर यानंतर आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी काय करायचं बघा, आपला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे आपल्याला सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ह्या पद्धतीने ठेवायचा आहे। सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिन लावायच्या आहेत, जेणेकरून स्टिचिंग करताना गळारुंदी स्प्रेड व्हायला नको। जर गळारुंदी स्प्रेड झाली तर मग शोल्डर उतरतं। तर एवढ्या गोष्टीची आपल्याला इथे काळजी घ्यायची। एकदा मोजून सुद्धा घेतलं आणि व्यवस्थित ऍडजस्ट केलं। आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याच्या साईडने साधारणतः 0.5 इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे। आता ही टीप मारताना एकसारखं मार्जिन राहील याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, कारण की जशी आपण टीप मारणार तशीच गळ्याची इथे फिनिशिंग येणार आहे। तर बघा, मग व्यवस्थित अतिशय सावकाश आपण इथे 0.5 इंच एवढं मार्जिन ठेवून एक सिंपल टीप टाकून घेतली। आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा टीप टाकायची आहे। तर बघा, कमरेच्या साईडने साधारणतः 0.5 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची। आता या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपल्या दोन्ही इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि कमीत कमी टाइम मध्ये आपला परफेक्ट बॅक पार्ट सुद्धा इथे रेडी होतं। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता। त्यानंतर जे काही थोडंसं किंचित एक्स्ट्रा होतं ते कट केलं। गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि काहीही मार्जिन आपल्याला इथे ठेवायचं नाहीये।
आणि यानंतर आता गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित शेप सहित सरळ व्हावा यासाठी. महत्वाचं म्हणजे कट्स मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची, कारण बऱ्याचदा गडबडीत तसं होत असतं. आणि मग अतिशय सावकाश या पद्धतीने हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे. आता हा सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडने आपल्याला इथे द्यायची आहे दाब टीप. तर बघा मग दाब टीप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही खूपच महत्वाची टीप आहे, तर तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. तर बघा मग मी ज्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत इथे प्रॉपर फिनिशिंग सहित दाब टीप दिली, तर तुम्ही सुद्धा तसंच करायचं आहे. बघितल्यावरच लक्षात येते की किती सुंदर अशी गळ्याची फिनिशिंग इथे आलेली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचे धागे कट करायचे आणि आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा इथे द्यायची आहे दाब टीप. तर इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण फिनिशिंग साठीच्या ह्या खूपच महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहे. त्याचं फॉलो केल्या तर नुसतं ब्लाऊज किंवा डिझाईन बनवणंच नाही, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित कसं बनवावं तर हे सुद्धा तुमच्या सहजच लक्षात येईल. आणि इथे लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही इथे सोबतच फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची सुद्धा गरज नाहीये. तर ही एकदम सोपी अशी आपली प्रॉपर फिनिशिंग साठीची पद्धत आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करा. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. महत्वाचं म्हणजे हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं होणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. आणि बघा एक्स्ट्राचं जे काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. म्हणूनच मग पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर इथे मी ही गोल्डन लेस घेतलेली आहे, त्याचबरोबर इथे गोल्डन धागा सुद्धा ओवून घेते. मी नेहमी सांगत असते की शक्यतो ज्या कलरची लेस असेल त्या कलरचा धागा यूज करायचा, म्हणजे फिनिशिंग छान येते. तर बघा मग मी इथे गोल्डन लेस घेतलेली आहे, थोडीशी अशी शायनी आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे घेऊ शकतात. आणि ह्या पद्धतीने आता गळ्याच्या कडेकडेने आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. बघा तर मी किंचितच इथे मार्जिन ठेवलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट गळ्याला एकदम जवळून लावली तरी सुद्धा चालेल, एवढं मार्जिन ठेवलं तरीही चालेल, किंवा यापेक्षा जास्त मार्जिन ठेवलं तरी सुद्धा चालेल. फक्त एवढंच आहे की शक्यतो एकसारखं मार्जिन राहिल्याची काळजी घ्यायची, म्हणजे डिझाईन छान दिसेल. जर कमी जास्त झालं तर डिझाईनचं लुक बिघडू शकतो, सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आता ह्या लेसला द्यायची आहे डबल टीप, जेणेकरून ही लेस व्यवस्थित पॅक लागली जाईल, लवकर खराब होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे. तर तुम्ही सुद्धा तुमची लेस जाड बारीक कशीही असो डबल टीप देत चालायची आहे. तर बघा मग ही लेस लावून घेतलेली आहे. आता यानंतर पुढची स्टेप आहे, आपल्याला काय करायचं आहे, कडेकडेने एक शेप ड्रॉ करायचा आहे. तर सगळ्यात आधी एक सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा इथून ह्या पद्धतीने मी जो काही आपला पानगळा आहे ना तर त्याचा आकार ड्रॉ केलेला आहे. आता तुम्हाला किती डीप हवा आहे त्यावर सुद्धा ते डिपेंड आहे. आणि आता ही जी काही मार्किंग आहे हीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून अलगद अलगद प्रेस करायची आहे, जेणेकरून दोन्ही साईडला आपला शेप व्यवस्थित यावा यासाठी. ठीक आहे. आता मी इथे पुन्हा गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, तर ती थोडीशी आधीच्या लेसपेक्षा बारीक घेतलेली आहे. तुम्ही एकच यूज केली तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता बघा जी काही मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता ही लेस जशी लागली जाईल तसंच आपला ब्लाऊजचा शेप दिसणार आहे, तर त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक लावायची आहे. त्याचबरोबर इथे सेंटरला म्हणजे मध्यभागी व्यवस्थित फोल्ड करायचा आहे, जिथे आपला पानाचा गोलाकार शेप आहे, म्हणजे असा त्रिकोणी थोडासा टोकदार तिथे, जेणेकरून आपली फिनिशिंग वगैरे छान येईल यासाठी. आणि बघा मग दुसऱ्या साईडला सुद्धा कंटिन्यू आपण व्यवस्थित पकडत पकडत इथे ही टीप देत देत ही लेस लावून घेत आहोत. ऍक्च्युली ही डिझाईन जी आहे ना तर ही खूप पटकन पण तयार होते आणि बऱ्याचशा कस्टमरला सुद्धा आवडते, कारण की बऱ्याच कस्टमरला गोल गळ्यावर डिझाईन हवी असते, जास्त पॅच वगैरे नको असतात. काठपदर साडी असते तर अशा वेळेस अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता, नक्कीच तुमच्या कस्टमरला सुद्धा आवडेल. अजून महत्वाचं म्हणजे इथे बघा मी लेसला डबल टिप देते, तर तुम्ही सुद्धा आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची आहे. मी हा पॉइंट पुन्हा पुन्हा सांगते कारण तो तितकाच गरजेचा सुद्धा आहे. तर बघा मग व्यवस्थित आपण इथे लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे. आता इथे आपल्याला लावायचं आहे रेडीमेड नॉट.
तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कापडी नॉट सुद्धा इथे बनवू शकतात, पण मला असं वाटतं की रेडीमेड सुद्धा छान दिसतात गोल्डन कलरचे, आणि आजकाल वेगवेगळ्या कलरचे सुद्धा अवेलेबल असतात. म्हणजे तुम्हाला साडीला मॅच वगैरे कुठले लावायचे असेल तर तुम्ही त्यानुसार सुद्धा लावू शकतात. तर एका ब्लाऊजसाठी आपल्याला 1 मीटर नॉट हे सफिशियंट असतं. तर मी इथे कट केलं, म्हणजे अर्धा अर्धा एका साईडला सेंटर पासून कट करायचं आहे, आणि साधारणतः शोल्डर पासून 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ती नॉट लावून घ्यायची असते. मी पुन्हा मॅचिंग दोरा इथे ओवून घेतला, कारण मी गोल्डन ओवलेला होता लेस लावण्यासाठी. तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा तुम्ही आठवणीने काळजी घ्यायची आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे 2.5 ते 3 इंच खाली आपण हे लावून घेऊयात. डबल टिप द्यायची आहे आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, कारण की ब्लाऊज घातल्यानंतर गळा हा बऱ्यापैकी स्प्रेड होतो, तो ताणला सुद्धा जातो, आणि नॉट पॅक बांधल्यावर ते लगेच शिलाई उसू शकते जर तुम्ही एकच टिप टाकली असेल तर. त्यामुळे व्यवस्थित डबल टिप द्यायची. आणि एक साईडचं लावून झाल्यावर सेम त्याच लेवलमध्ये दुसऱ्या साईडची मार्किंग करायची, जेणेकरून दोन्ही पण नॉट एकाच लेवलमध्ये व्यवस्थित लागले जातील, वर खाली व्हायला नको यासाठी. आता दोन्ही साईडने नॉट लावून घेतलेले आहे. आता आपल्याला इथे लटकन लावायचं आहे. तर तुम्ही इथे फॅब्रिक पासून सुद्धा बनवू शकतात किंवा रेडीमेड सुद्धा लावू शकतात. त्याआधी इथे आपण बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचच्या टक्स पॉईंटची मी इथे मार्किंग केलेली आहे. साईडला अर्धा अर्धा इंच, आणि आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे तिरका टक्स टाकायचा आहे. लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक सुद्धा करायचा आहे, जेणेकरून आपले टक्स लवकर खराब होणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाऊज सुद्धा होणार नाही. कारण बऱ्याचदा काय होतं की वरच्यावर जर आपण टक्सला टिप टाकली तर ते टक्स लगेच निघतात, तिथली शिलाई लगेच उसवते. सो त्यामुळे मग आठवणीने हे 2 पॉईंट व्यवस्थित फॉलो करायचे आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झाला. मी नॉट बांधून त्याला लटकन वगैरे लावून मध्ये एखादा पॅच किंवा बटन ठेवून त्याचं लुक कसं दिसतं तर ते दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की ह्या डिझाईनमुळे ब्लाऊज किती सुंदर दिसतो ते. तर मी म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लटकन लावू शकतात किंवा कस्टमरची कशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार. आता फॅब्रिकचे सुद्धा तुम्ही बनवू शकतात. आपल्या चॅनलवर कापडापासून किती वेगवेगळ्या प्रकारचे आपण लटकन बनवू शकतो त्याचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते बघून त्यातला तुम्हाला जो आवडत असेल त्या पद्धतीने बनवू शकता. पण सध्या इथे मी रेडीमेड गोल्डन आणि ब्लाऊजचा जो काही कलर आहे ते त्याचे कॉम्बिनेशनचे लावले, आणि त्याचबरोबर सेंटरला इथे एक गोल्डन बटन सुद्धा लावलेलं आहे. तर बघा, मग फायनली गोल गळ्यावर काठपदर किंवा पैठणी साडीवर झटपट तयार होणारी ही ब्लाऊज डिझाईन आपण इथे बनवून घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत खूप सोपी आहे. जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल आणि अजून तुम्हाला डिझाईन बनवता येत नसेल तरी सुद्धा ही डिझाईन तुम्ही सहजच बनवू शकता. त्याचबरोबर बरेचसे कस्टमर असे असतात की त्यांना गोल गळ्यावरच डिझाईन हवी असते, जास्त पण वर्क नको असतो, तर अशा वेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकता. कमीत कमी टाइम मध्ये प्रॉपर फिनिशिंग इथे रेडी होती. आणि महत्त्वाचं म्हणजे या डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला सुद्धा खूप सुंदर येतं, लुक येतं. सो तुम्ही अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जरी यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. तर बघा, मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी काय शिकवलेलं आहे. ऍक्च्युली बघायला गेलं तर मी तुम्हाला संपूर्ण आज कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी. एवढंच नाही तर महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे फिनिशिंगच्या, कारण बऱ्याचदा तुम्हाला नुसतं डिझाईन बनवणं सोपं असतं असं वाटतं, पण किंवा ते गरजेचं असतं. एवढंच नाही तर डिझाईन सोबतच ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी, त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो कराव्या तर हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो त्या फॉलो करा, नक्कीच तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.